मित्रांनो, दिवाळीच्या उत्सवातील पहिला आणि अत्यंत मंगल दिवस म्हणजे धनत्रयोदशी। आज आपण जाणून घेऊया की या शुभ दिनी काय करावं ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर अखंड राहील आणि आपल्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि समृद्धी वाढेल। पुराण कथांनुसार देव आणि दानव यांच्यात जेव्हा समुद्र मंथन सुरू होतं तेव्हा त्या दिवशी समुद्रातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले, हातात अमृताने भरलेला कलश घेऊन। त्यांच्या या दिव्य अवतारामुळे हा दिवस धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही प्रसिद्ध झाला। त्यामुळे हा दिवस केवळ संपत्तीचाच नव्हे तर आरोग्य, दीर्घायुष्य आणि संतुलनाचा उत्सव मानला जातो। या दिवशी भगवान धन्वंतरींसोबत यमराज, कुबेर आणि देवी लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते, कारण खरा उत्सव फक्त धनसंपत्तीचा नसतो तर तो असतो जीवनातील शांतता, आरोग्य आणि समाधान यांचं प्रतीक। लक्ष्मी मातेचं आगमन तिथेच होतं जिथे स्वच्छता आणि सुवास असतो। त्यामुळे सकाळी घराची आणि मनाची शुद्धी करा, गंगाजल किंवा गोमूत्राने घर शिंपडा आणि अनावश्यक वस्तू बाहेर काढा। ज्या ठिकाणी अडगळ असते तिथे सकारात्मक ऊर्जा स्थिरावत नाही, म्हणूनच या दिवशी स्वच्छता हीच पहिली पूजा आहे। संध्याकाळी दीप प्रज्वलनानंतर देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करा। त्यांना लाल रंगाचं वस्त्र, लाल फुले, कमळ, गुलाब किंवा जास्वंद अर्पण करा। लाल रंग हा देवीचा आवडता रंग आहे, जो ऊर्जा, मंगल आणि समृद्धीचं प्रतीक आहे। पूजेच्या वेळी श्री सूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम यांचा जप करा। या मंत्रांमधून निर्माण होणारे नाद आणि स्पंदने घरात शांतता आणि संपन्नतेचं वातावरण निर्माण करतात। लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे पूजेदरम्यान विष्णूंचंही स्मरण अवश्य करा। शालिग्रामाला तुळशीपत्र अर्पण करून ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करा। असे केल्याने देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होते आणि घरात धनासह धर्म आणि आरोग्य या तिन्हींचा संगम घडतो। पूजा करताना केवळ विधी नव्हे तर भावना आणि कृतज्ञता महत्वाची आहे। लक्ष्मी माता केवळ सुवर्णावर प्रसन्न होत नाही तर त्या शुद्ध मन, प्रामाणिक प्रयत्न आणि भक्तिभावाने भरलेल्या अंतःकरणावर प्रसन्न होतात। म्हणून आजचा दिवस फक्त खरेदीचा न ठेवता तो स्वतःच्या आंतरिक समृद्धीचा सण बनवा। मित्रांनो, ह्या दिवशी एक सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा पाळली जाते, देवीला खीर अर्पण करण्याची। दूध, साखर आणि तांदूळ वापरून बनवलेली खीर ही फक्त एक गोड पदार्थ नसून शुद्धता, प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे। देवीला खीर अर्पण केल्याने घरात आनंद, ऐक्य आणि गोडवा वाढतो, तसेच आर्थिक प्रगतीचे दरवाजे देखील उघडतात। काही ठिकाणी भक्त देवीला गोड पान, सुपारी, वेलची किंवा खडीसाखर अर्पण करतात। या वस्तू समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानल्या जातात। मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी मंदिरात झाडू, धूप, तूप किंवा अगरबत्ती अर्पण करणं पुण्यदायक असतं। विशेषतः झाडूचं दान हे लक्ष्मी पूजेचं प्रतीक मानलं गेलं आहे, कारण देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे। तसंच मंदिरातील पुजाऱ्याला अन्नदान किंवा दक्षिणा दिल्यास संपन्नता आणि पुण्याचा लाभ मिळतो। अनेक भक्त या दिवशी गाईला चारा, पक्ष्यांना दाणे किंवा गरजू लोकांना अन्नदान करून दयाळूपण आणि कृतज्ञतेचं पूजन करतात। ही दान परंपरा लक्ष्मी मातेच्या कृपेला अधिक जवळ नेते। मित्रांनो, जर तुम्हाला आर्थिक अडचणींमधून बाहेर पडायचं असेल तर या दिवशी एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय करा। मातीचं एक लहान भांड घ्या, त्यावर लाल रंग लावा आणि लाल कलावा बांधा। त्यात एक संपूर्ण खोबरे ठेवा आणि ते वाहत्या पाण्यात सोडून द्या। असं करताना मनात तुमची इच्छा उच्चारून देवीला प्रार्थना करा। हा उपाय त्याग, श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक आहे आणि असा विश्वास आहे की लक्ष्मी माता या निष्ठेने केलेली विनंती नक्की पूर्ण करतात। या दिवशी नकारात्मक विचार आणि कृतींपासून स्वतःला दूर ठेवा। घरात वाद, राग किंवा कटू शब्द बोलणं टाळावं। झाडूवर पाय ठेवू नये, कारण ते लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं। रात्री घर अंधारात ठेवू नका, किमान एक दीपक सतत प्रज्वलित ठेवा, जो समृद्धी आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवतो। उधारी मागणं, भांडण करणं किंवा दुसऱ्याची निंदा करणं या दिवशी अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण लक्ष्मी तिथेच वास करते जिथे शांतता, शुद्धता आणि आनंद असतो। वास्तुशास्त्रानुसार घरात धनवृद्धी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी गोष्टी केल्या पाहिजे। सर्वप्रथम घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये एक स्वच्छ पाण्याचं पात्र ठेवा। हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा ओंकाराचं चिन्ह काढा आणि लक्ष्मी मातेच्या पायांच्या खुणा घराच्या आत वळलेल्या ठेवा। याचा अर्थ देवी तुमच्या घरात प्रवेश करत आहे असा होतो। दरवाजाजवळ चांदणी रंगाची सुंदर रांगोळी आणि सुगंधी फुलं ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगल भावना वाढते। संध्याकाळचा काळ धनत्रयोदशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो। सूर्यास्तानंतर 7:30 ते 8:30 या वेळेत लक्ष्मी मातेचा दीप लावा। शक्य असल्यास 13 दिवे पेटवा। हे 13 दिवे आरोग्य, आनंद आणि भरभराटीचं प्रतीक आहे। प्रत्येक दिवा लावताना काही मागण्याऐवजी आभार माना, कारण जिथे कृतज्ञता असते तिथे लक्ष्मी माता आपोआपच स्थायिक होते। मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर ती म्हणजे समाधान, आरोग्य आणि मनशांती।
ज्या घरात प्रेम, आदर आणि ऐक्य आहे तिथे देवी कायमची वास करते. म्हणून ह्या दिवशी फक्त पूजा न करता घरात आनंदाचं वातावरण ठेवा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि मन शांत ठेवा. धनत्रयोदशी म्हणजे नुसती खरेदीची वेळ नाही, हा दिवस आहे सकारात्मक ऊर्जेला आपल्या आयुष्यात आमंत्रित करण्याचा. जेव्हा आपण श्रद्धेने, सात्विक मनाने आणि देवभावनेने हा दिवस साजरा करतो तेव्हा देवी लक्ष्मी बरोबरच आरोग्य, शांती आणि समाधानही आपल्या जीवनात येतं. लक्षात ठेवा की सोनं आणि चांदीपेक्षा देवीला आपली श्रद्धा आणि प्रामाणिकता अधिक प्रिय आहे. या दिवशी घरात सात्विक अन्न बनवा, माता पित्यांना नमस्कार करा आणि रात्री लक्ष्मी आरती गा. आरतीनंतर काही क्षण शांत बसून देवी समोर मनापासून आभार माना. हाच तो खरा धनसंचय आहे. मित्रांनो, धनत्रयोदशी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करण्याआधीचा आशीर्वाद घेण्याचा क्षण आहे. त्यामुळे यावेळी जुने वाद, दुःख आणि नकारात्मकता विसरा. नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सकारात्मकता स्वीकारा. देवी लक्ष्मी त्या मनावर प्रसन्न होते जे मन स्वच्छ, शांत आणि आभारी असतं. या वर्षीची धनत्रयोदशी आपल्या सर्वांसाठी आरोग्य, संपत्ती आणि आनंद घेऊन येऊ. श्रद्धेने पूजा करा, आनंदाने दीप लावा आणि देवी लक्ष्मीचा चिरस्थायी वास आपल्या घरात हो, हीच शुभेच्छा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.